10. बुद्धिमत्ता, क्षमता आणि आत्मविश्वास यांचा मानसिक कणखरपणावर असलेला प्रभाव. या आधीच्या भागांमध्ये आत्मविश्वास हा मानसिक कणखरपणा विकसित करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा आणि आवश्यक भाग आहे हे आपण बघितलं. पण ते सवय विकसित करण्यासाठी होतं. या भागात आत्मविश्वासाविषयी अधिक तपशीलवारपणे अभ्यास करू. मानसिक कणखरतेवर आत्मविश्वासाचा सगळ्यात जास्त प्रभाव असतो. दबावाखाली आपली मानसिक लवचिकता टिकवून ठेवणं, समस्येचं निराकरण करण्यासाठी क्षमता या गोष्टीसुद्धा आत्मविश्वासावरच अवलंबून असतात. सर्वप्रथम आत्मविश्वासाचे स्रोत कोणते आहेत ते जाणून घेऊया. तो कसा निर्माण होतो, काय केलं म्हणजे तो वाढीला लागतो, त्याला कशामुळे हानी पोचते या प्रश्नांची उत्तरं आश्चर्यचकित करणारी आहेत. आपली आत्मविश्वासाची पातळी वेळोवेळी तपासून पाहणे हा गरजेचे आहे. याची ही चर्चा आपण करणार आहोत. कारण पुरेसा आत्मविश्वास असेल तरच आपल्या क्षमता आणि ज्ञान दिसून येतं आणि त्यांचा योग्य तो उपयोग करता येतो. सरतेशेवटी आपला आत्मविश्वास मजबूत करणारे 5 महत्त्वाचे घटक कोणते हेही आपण अभ्यासणार आहोत. हे सगळं वाचूनच तुम्हाला थकवा येतो का? पण घाबरू नका. अगदी दैनंदिन जीवनात या घटकांचा समावेश केला तर सेल्फ कॉन्फिडन्स नक्कीच वाढणार आहे. कठीण प्रसंगांना हिमतीने तोंड देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. प्रतिकूल परिस्थितींमध्ये आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून प्रयत्न करण्याची स्फूर्ती यातून मिळेल आणि तुम्ही अशा प्रसंगातून सहज बाहेर पडाल. सक्षमतेतून आत्मविश्वास निर्माण होतो. आपण कठीण परिस्थितींवर मात करून विजय मिळवू शकतो अशी शक्यता म्हणजेच आत्मविश्वास. हा आत्मविश्वास कुठून उगम पावतो? आपल्या सक्षमतेमधूनच. ही सक्षमता कशी निर्माण होते? आपण मिळवलेली माहिती किंवा ज्ञान, आत्मसात केलेली कौशल्य आणि आपली बुद्धिमत्ता यांच्या एकत्रित कार्यांमुळे ती निर्माण होते. परिस्थितींचा सामना करण्यासाठी आपण संपूर्णपणे तयार आहोत असं जेव्हा वाटतं तेव्हा आत्मविश्वास जागृत होतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमच्या मित्रांसाठी जेवण बनवत आहात. तुम्हाला स्वयंपाकाची सवय असेल तर तुम्ही अगदी शांतपणे आणि सहजतेने पदार्थ बनवाल. पण तुम्ही पहिल्यांदाच स्वयंपाक करत असाल तर थोडंसं गोंधळल्यासारखं होईल. परिस्थितींशी आपण कसं जुळवून घेतो त्यावर सुद्धा हा आत्मविश्वास अवलंबून असतो. फक्त बुद्धिमत्ता आणि प्रावीण्य पुरेसं नाही. जेव्हा गरज पडेल तेव्हा परिस्थितींशी जुळवून घेता आलं पाहिजे. वरचं उदाहरण घेऊ. तुम्ही मित्रांसाठी जेवण बनवत आहात. एखादा महत्त्वाचा घटक पदार्थच आपल्याकडे नाही आहे हे अगदी ऐनवेळी लक्षात आलं. तुम्ही स्वयंपाक बनवण्यात प्रवीण असाल तर त्याऐवजी दुसरा कोणता घटक पदार्थ वापरू शकतो ते पाहून पर्यायी घटक वापरून जेवण बनवाल. इथे आपली परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता काम करते. अर्थातच त्यामुळे आपला स्वतःवरचा विश्वास अधिक दृढ होतो. कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीतून मी अगदी सहज मार्ग काढू शकतो या आत्मविश्वासाला पुष्टी मिळते. आपला आत्मविश्वास आणि क्षमता यांची सांगड घालणे.
कधीकधी आपला आत्मविश्वास, आपला क्षमता, आपलं ज्ञान, माहिती यांची सुसंगती राहत नाही. अशा वेळी आत्मविश्वासाच्या बाबतीत आपलं स्वतःचं मूल्यमापन करणं गरजेचं असतं. वास्तवांची सुसंगती साधणं गरजेचं असतं. आपल्याला अति आत्मविश्वास वाटत असेल तर आपण अतिरेकी जोखीम स्वीकारतो, दुसऱ्यांच्या मताला किंमत देत नाही आणि स्वतःच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करतो. अशी मानसिकता ठेवून समस्यांचा सामना करू नये. अशा वेळी मानसिक धैर्य जरी असलं तरीसुद्धा कठीण प्रसंगांना तोंड देण्याची सर्वांगीण तयारी झालेली नसते. जर आपला आत्मविश्वास कमी पडत असेल तर आपण जोखीम स्वीकारणं टाळतो. इतर लोकांचे सल्ले ऐकण्याकडे आपला कल राहतो. आपण कमकुवत आहोत त्यामुळे आपला निश्चितपणे प्रभाव होईल असं वाटतं. अशी मानसिकता असेल तर आपण कठीण प्रसंगांना खुलेपणाने सामोरे जाऊ शकणार नाहीत. आपला आत्मविश्वास वास्तवांशी सुसंगत नसेल तर मानसिक कणखरपणा राखणं अवघड असतं. अहंकार, घमेंड, उद्धटपणा आणि स्वतःबद्दलची साशंकता हे दोन्हीही नुकसान करणारे आहेत. मानसिक कणखरतेचे ते शत्रू आहेत. अहंकारामुळे अल्पकाळात पुरतं आपण यश मिळवू शकू, पण दीर्घकालीन विचार केला तर नुकसानच होतं. स्वतःबद्दलच्या अन्यायकारक साशंकतेमुळे अपयश मिळेल अशी भीती निर्माण होते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितींचा सामना करण्याऐवजी माघार घेण्याकडे आपला कल राहतो. परिणामी आपलं नुकसानच होतं. म्हणूनच आपली कॉन्फिडन्स लेवल नियमितपणे तपासून बघितली पाहिजे. स्वतःला नियमितपणे खालील प्रश्न विचारून आपल्या आत्मविश्वासाची पातळी तपासून पहा. माझा आत्मविश्वास वास्तवांशी सुसंगत आहे का? माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी कसा सामोरा जातो? माझ्यासमोर आव्हान उभे टाकले तर मी लगेच माघार घेतो का? मी इतरांशी विचारविनिमय करायला उत्सुक असतो का? संकटांशी मुकाबला करताना मला सतत भीती वाटते का? किंवा नैराश्य येते का? का मला स्वतःविषयी खात्री वाटते? भीती वाटत असेल तर का वाटते? खात्री वाटत असेल तर ती सुद्धा का वाटते? असं स्वयंमूल्यांकन नियमितपणे करा. त्यावरून तुम्हाला कळेल की आपली कॉन्फिडन्स लेवल वास्तवांशी सुसंगत आहे की नाही. आपल्याला सुधारणा करण्यासाठी कोणत्या एका क्षेत्रामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे हे लक्षात येईल. उदाहरणार्थ, तुमच्यावर झालेल्या टीकेला तुम्ही कसा प्रतिसाद देता? ती समजूतदारपणे आणि मोकळ्यापणाने स्वीकारता का? आत्मविश्वास मजबूत करणारे 5 महत्त्वाचे घटक. आत्मविश्वास सुधारण्याचा प्रत्येकाचा मार्ग भिन्न असतो. प्रत्येकाची स्वतःची अशी एक पद्धत असते. तरीसुद्धा काही विशिष्ट घटकांवर लक्ष केंद्रित करून प्रयत्न करावेत. त्यामुळे आपले कष्ट थोडेफार कमी होतील. यामधील प्रत्येक घटक आपल्या मनोवृत्तीशी संबंधित आहे. त्या प्रत्येकाचा सराव केला आणि दैनंदिन जीवनात त्यांचा समावेश केला तर
त्यांचा आपल्या आत्मविश्वासावर सकारात्मक परिणाम होतो किंवा सकारात्मक परिणाम होतो. 1. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची इच्छाशक्ती असणे. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यावर आपल्याला अनोळखी परिस्थितींशी सामना करावा लागतो. यांचा सराव असेल तर भीती कमी होते. या अनोळखी परिस्थितीमध्ये कदाचित आपल्याला व्यक्तिगत तसेच व्यावसायिक प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतात. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यामुळे समोर असलेल्या परिस्थितींवर नियंत्रण मिळवणं, तिच्याशी योग्य पद्धतीने जुळवून घेणं सहजपणे शिकता येतं. 2. भावनिक अस्वस्थता हाताळण्यासाठी मोकळेपणा असणं. आत्मविश्वासासाठी आपल्याला भावनिक जागरूकता असणं आवश्यक आहे. अर्थातच त्यासाठी भावना सहन करण्याची ताकद विकसित करावी लागते. नकारात्मक भावनांच्या बरोबर अस्वस्थता येते. ही अस्वस्थता स्वीकारून तिचा खुलेपणाने सामना करता आला पाहिजे. या सरावांमुळे सहनशक्ती विकसित होते. भावनिक वेदना किंवा दुःख दाबून टाकण्याच्या आपल्यापैकी बहुतेकांचा स्वभाव असतो. पण त्यामध्ये जखडून राहिलो तर आपली प्रगती खुंटते. खरं म्हणजे भावनिक वेदनांना मोकळेपणाने बाहेर पडू द्यावं. या वेदनांना प्रतिकार करण्यासाठी या अनुभवाची मदत होते. 3. स्वमूल्यांकनाची सवय. नियमितपणे स्वमूल्यांकन करण्याची सवय असणं खूप महत्त्वाचं आहे. आपला आत्मविश्वास स्वतःशी वास्तवांशी सुसंगत आहे की नाही हे पाहण्यासाठी नियमितपणे स्वमूल्यांकन करावं लागतं. हे आपल्याला माहीत आहेच. हेच थोडं अधिक विस्ताराने सांगतो. आपली प्रगती योग्य दिशेने आणि गतीने होत आहे ना हे नियमितपणे पडताळून पाहावं लागतं. आपण कोणती नवीन कौशल्य आत्मसात केली आहे ते लक्षात घ्यावं लागतं. आपल्यावर कोणते कठीण प्रसंग ओढवले आणि त्यातून आपण मार्ग कसा काढला याचा विचार करावा. आपल्या ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क आहे ना, तसेच अनोळखी व्यक्तीशी आपला संवाद कसा होतो त्यांचा विचार करावा. एखादं अपरिचित कार्य, आपल्याला सवय नसलेलं एखादं काम आपण कसं पूर्णत्वाला नेलं त्याचंही अवलोकन करावं. जेव्हा आपण कम्फर्ट झोन सोडून काम करतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या दिशेने आपली सतत प्रगती होत असते. पण आपल्याला ती लक्षात येत नाही किंवा आपण तिला ओळखू शकत नाही, कारण ती अगदी धीम्या गतीने पण सातत्याने होत असते. 4. सकारात्मकतेचा विचार करा. सकारात्मकतेचा स्वीकार करा. सकारात्मकता अंगी बाणवल्यामुळे नकारात्मक संवाद कमी होतो किंवा बंद होतो. पण सकारात्मकता अंगी बाणवायची म्हणजे नक्की काय? आपल्या सामर्थ्याकडे पुरेसं लक्ष देणं, आपलं यश साजरं करणं, आपल्यामध्ये कमतरता ओळखून काही कौशल्य आत्मसात करणं, या सर्वांमध्ये सुसूत्रता आणून आपली प्रगती करणं, या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होतो. आपल्या जीवनात नेहमी अडचणी उद्भवत असतात. नैराश्य येतं,
या अनुभवांमुळे बरेच जण निराशावादी बनतात. निराशावादी मानसिकतेमुळे आपल्या आत्मविश्वासाला धक्का पोचतो. अर्थातच त्यामुळे आपल्या प्रगतीला खीळ बसते. सकारात्मक विचार करून आपण आपल्या मनाला आशावादी बनवू शकतो. आपल्या क्षमतांविषयी जागरूक राहा. प्रतिकूल परिस्थितींचा सक्षमतेने मुकाबला करण्यासाठी स्वतःच्या मनाला प्रशिक्षित करा, तयार करा. 5. इतरांनी तुम्हाला मान्यता द्यावी ही इच्छा सोडून द्या. प्रत्येक वेळी आपल्या मनाला, आपल्या मताला इतर लोकांकडून पुष्टी मिळवण्याचा किंवा मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासाला धक्का बसतो. त्यामुळे आपली स्वयंप्रेरणा आणि क्षमता यावरचा आपला विश्वास नाहीसा होतो. त्यामुळे काय होतं की दुसऱ्या कोणीतरी परवानगी दिल्याशिवाय किंवा हो म्हटल्याशिवाय आपण कोणतीही कृती करायला धजावत नाही. त्यामुळे लोकांचाही आपल्या सक्षमतेवरचा विश्वास उडतो. आपण स्वतःच्या हिमतीवर काहीच करू शकत नाही असा संदेश जातो. तुम्ही स्वतः मौल्यवान आहात हे ओळखा. लक्षात घ्या, तुमच्याकडे ज्ञान आहे, कौशल्य आहे, बुद्धिमत्ता आहे आणि जुळवून घेण्याची शक्तीसुद्धा आहे. म्हणूनच तुम्हाला इतरांकडून मान्यता घेण्याची गरज नाही. आपला आत्मविश्वास स्वतः वास्तवांशी सुसंगत असायला हवा. म्हणजे अनिश्चित परिस्थितींचा सामना करत असताना स्वतःविषयी खात्री वाटते. ही खात्री वाटत असल्यामुळे कोणत्याही परिस्थितींचा कणखरपणे मुकाबला करता येतो. स्वतःवर असलेला विश्वास हा मानसिक कणखरतेतील एक महत्त्वाचा घटक आहे. आधी आत्मविश्वास विकसित करा, त्यानंतरच मानसिक कणखरपणा विकसित होऊ शकतो. सुदैवाने स्वतःमध्ये बदल घडवणं सोपं असतं. आपलं आजचं मूल्य काय आहे किंवा आपल्या क्षमता काय आहेत ते ओळखा. त्यावरच हा बदल आधारित असतो. आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक टीकाकार किंवा सक्षमक दडलेला असतो. आपल्या मनात येणाऱ्या सगळ्या कल्पनांबद्दल तो सदैव निषेध व्यक्त करत असतो. त्याला न जुमानता आपलं धैर्य टिकवलं पाहिजे. आपली आजची क्षमता, वास्तव परिस्थितींची आणि त्यानुसार आपल्यामध्ये घडवलेला बदल यामध्ये सुसंगती राखायला शिका. स्वाध्याय 7. ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासाला धक्का पोचतो अशा घटकांची यादी बनवा. नकारात्मक सुसंवाद, कामाच्या जागेवरचा पसारा, स्वतःचं आळसावलेलं रूप, वैयक्तिक मर्यादांचा अभाव अशा अनेक घटकांचा यामध्ये समावेश असेल. प्रत्येक मनुष्य भिन्न असतो, त्यामुळे प्रत्येकाची ही यादी वेगळी असते. यावर उपाय म्हणून तुम्ही कोणती कृती करू शकता तेही त्या प्रत्येक घटकांसमोर लिहून काढा. सगळं अगदी स्पष्टपणे लिहून काढा. उदाहरणार्थ, तुम्ही नकारात्मक संवादाविषयी लिहित आहात. तुमच्या आतला टीकाकार म्हणतोय की तुम्हाला यश मिळणारच नाही. अशा वेळी तुम्ही त्याला कसं गप्प बसवणार आहात ते लिहून काढा. मी त्याला सांगेल, तू चुकीचं बोलतो आहेस, त्याचं कारण डॅश डॅश हे आहे. असं प्रत्येक घटकांसमोर अगदी ठामपणे लिहून ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे उपाय एकदम अंमलात आणू नका. एका वेळी एक घटकांचा विचार करा, त्यावर उपाय म्हणून ठरवलेली कृती करा. असं प्रत्येक घटकांच्या बाबतीत करा.
यांचा तुमच्या आत्मविश्वासावर नक्की सकारात्मक परिणाम होईल. या स्वाध्यायामध्ये पुनरुक्ती आणि सातत्य रिपिटेशन्स अँड कन्सिस्टन्सी राखणं गरजेचं आहे. यासाठी केवळ 20 मिनिटांचा वेळ पुरेसा आहे.